ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ವಿರುದ್ಧ ಕೇಂದ್ರದ ಬಿಲ್ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಪ್ರಯೋಗ ಆಗಿದೆ. ಸಾರ್ವಜನಿಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ ಮಂಡನೆಯಾಗಿದೆ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಜಿತೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಮಸೂದೆಯನ್ನ ಮಂಡಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ಗಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ವಿಪಕ್ಷಗಳು ಪಟ್ಟು ಹಿಡಿದವು, ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದ್ವು. ಆದರೆ ವಿಪಕ್ಷಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ನಡುವೆನೇ ಈ ಮಸೂದೆ ಮಂಡನೆಯಾಗಿದೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯಿಸಿ ವಿಪಕ್ಷಗಳು ಪ್ರತಿಭಟಿಸಿವೆ. ಆದರೆ ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೇ ಪೇಪರ್ ಲೀಕ್ ವಿರುದ್ಧದ ಬಿಲ್ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಪ್ರಯೋಗ ಆಗಿದೆ. ಸಾರ್ವಜನಿಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ 2026 ಮಂಡನೆಯಾಗಿದೆ. Number 13 Shri Jitendra Singh. अध्यक्ष महोदय, I rise to move for leave to introduce the public examinations bracket prevention of unfair means amendment bill 2026 to amend the public examination prevention of unfair means bill 2020. ಎಸ್ ಮುಂದೂಡಿಕೆಯಾಗಿದ್ದ ಕಲಾಪ ಈಗ ಮತ್ತೆ ಶುರುವಾಗಿದೆ. माननीय सदस्य जिन्हें आज नियम 377 के अधीन मामले उठाने की अनुमति प्रदान की गई है, वे व्यक्तिगत रूप से अनुमोदित पाठ सदन के पटल पर रख सकते हैं. आइटम नंबर 15 लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026. माननीय सदस्यगण, लोक परीक्षा अनुचित साधारण निवारण संशोधन विधेयक 2026 हमारे देश के करोड़ों युवाओं के भविष्य, उनकी मेहनत और उनकी आकांक्षाओं से जुड़ा अत्यधिक महत्वपूर्ण विधेयक है. ये विधेयक पेपर लीक जैसे अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने, दोषियों के विरुद्ध कठोर दंड प्रावधान कर देश के करोड़ों युवाओं के हितों की रक्षा और इस दिशा में एक महत्वपूर्ण विधेयक है. मेरा मानना है, सभी माननीय सदस्यों से आग्रह है, इस विधेयक पर चर्चा होनी चाहिए. सभी दल के सदस्य इस विधेयक पर अपने चर्चा दें. इस विधेयक पर पहली बार 91 संशोधन भी आए. इससे मेरा आग्रह है, इस पे सबके विचार और मत आना चाहिए. लोकतंत्र में सबके मत और विचार आना ही लोकतंत्र की ताकत होती है. इसलिए विधेयक पर आपके विचार आए. नारेबाजी, तख्तियां लहराने से विधेयक पर विचार नहीं आता. मैं आग्रह करता हूं आपसे कि इस विधेयक पर 6 घंटे और इससे भी अधिक माननीय सदस्य का विचार रखना चाहेंगे तो मैं 6 घंटे से भी बढ़ाकर जो सदन का मत होगा उस मत के अनुसार समय बढ़ा दूंगा, ताकि सबके मत आए, सबके विचार आए और देश के विद्यार्थी जो विधेयक आ रहे हैं निश्चित रूप से उसके प्रभावी कदम उठाएं, उसमें मत जाए. आप जाइए, इस विधेयक पर अपने विचार मत व्यक्त कीजिए. नारे नहीं, सदन में विधेयक चर्चा के लिए आपको चुनकर भेजा है. मेरा आग्रह, सदन की कार्रवाई. और अध्यक्ष महोदय जी, मैं आपका धन्यवाद देना चाहता हूं कि इतना महत्वपूर्ण बिल पर आपने पर्याप्त समय दिया और इतने ज़्यादा अमेंडमेंट का नोटिस भी आए हैं. जब अमेंडमेंट का नोटिस आया, इसका मतलब कई सदस्य इस महत्वपूर्ण बिल पे अपना मत रखना चाहते हैं. इंट्रोडक्शन के लिए भी नोटिस आए और बिल पे भी अमेंडमेंट नोटिस आए हैं. तो एक तरफ तो इतना अमेंडमेंट का नोटिस आए हैं, आपने आश्वासन भी दिया कि पर्याप्त समय देंगे, तो फिर यहाँ चर्चा को रोकने के लिए ये नारेबाजी क्यों कर रहे हैं, मुझे ये समझ में नहीं आ रहे हैं. ये तो युवाओं का
नजर है और इतना इम्पोर्टेंट बिल पब्लिक एग्जामिनेशन प्रिवेंशन ऑफ अनफेयर मीन्स जैसे बिल को चर्चा के लिए रोकना ये बहुत गलत मैसेज भेज रहा है। मैं कांग्रेस पार्टी को फिर से रिक्वेस्ट करता हूं अपने साथियों को समझाइए और बिल पर हम चर्चा शुरू करें। स्पीकर साहब ने जो टाइम तय करेगा हम लोग सब मंजूर है। मैं सभी मान्य दलों के सदस्यों से आग्रह करता हूं कि वह और चर्चा करें, आपस में सहमति बनाएं। हम इस विषय पर चर्चा करना ही चाहते हैं, इसलिए मैं आज फिर आपको 3 घंटे का समय देता हूं। शाम को 5 बजे तक सरकार और सभी दिल मरकर सहमति बनाएं ताकि 5 बजे इस विधेयक पर चर्चा हो सके। आज सदन 5 बजे तक के लिए स्थगित किया जाता है। ಎಸ್ ಮತ್ತೆ 5 ಗಂಟೆವರೆಗೂ ಕೂಡ ಮುಂದೂಡಿಕೆಯಾಗಿದೆ। ಬಿಲ್ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಚರ್ಚೆಗೆ 6 ತಾಸುಗಳ ಅವಕಾಶ ಕೊಡೋದಾಗಿ ಸ್ಪೀಕರ್ ಹೇಳಿದ್ರು। ಆದರೆ ವಿಪಕ್ಷಗಳು ಮಾತ್ರ ಅಮಿತ್ ಶಾ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ತಮ್ಮ ಪಟ್ಟನ್ನ ಸಡಿಲಿಸದೆ ಘೋಷಣೆಗಳನ್ನ ಕೂಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಘೋಷಣೆಗಳು ಕೂಗೋದ್ರಿಂದ ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದು ಈ ಬಿಲ್ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ವಿಷಯ ಇರ್ಬೋದು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತೃತವಾದಂಥ ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ವಿಷಯ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಈ ಬಿಲ್ ಬಗ್ಗೆ ಅನ್ನೋದು ಸ್ಪೀಕರ್ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಅವರ ಹೇಳಿಕೆ। ಪರೀಕ್ಷಾ ತಿದ್ದುಪಡಿ ವಿಧೇಯಕ ಬಿಲ್ ಮಂಡನೆಯಾಗಿದೆ, ಅದರ ಮೇಲೆ ಚರ್ಚೆಗೆ 6 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲಾವಕಾಶವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸ್ಪೀಕರ್। ಆದರೆ ಗದ್ದಲ ಮುಂದುವರೆದಂತಹ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ 3 ತಾಸುಗಳ ಹೆಚ್ಚುವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರು ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ವಿಪಕ್ಷಗಳು ಒಂದು ಸಹಮತಕ್ಕೆ ಬಂದು ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತೃತವಾದಂತಹ ಚರ್ಚೆ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಒಮ್ಮತದಿಂದ ಬರಲಿ ಅಂತ। ಹಾಗಾಗಿ 5 ಗಂಟೆಗೆ ಕಲಾಪವನ್ನು ನಡೆಸೋದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆವರೆಗೆ ಲೋಕಸಭಾ ಕಲಾಪ ಮುಂದೂಡಿಕೆಯಾಗಿದೆ। ಮತ್ತೆ ಲೋಕಸಭಾ ಕಲಾಪ ಮುಂದೂಡಿಕೆ। ಬೆಳಿಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಕಲಾಪವನ್ನ 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ಮುಂದೂಡಿದ್ರು। ಮತ್ತೆ ಕಲಾಪ ಆರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಗದ್ದಲ ಏರ್ಪಡ್ತು। ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಅಂತ ಮುಂದೂಡಲಾಯಿತು, ಜೊತೆಗೆ ಬಿಲ್ ಕೂಡ ಮಂಡನೆಯಾಯಿತು। ಈಗ ಬಿಲ್ ಮೇಲೆ ಚರ್ಚೆಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಸ್ಪೀಕರ್ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ವಿಪಕ್ಷಗಳು ತಮ್ಮ ಪಟ್ಟು ಸಲ್ಲಿಸದೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಮಾತನಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದಂತಹ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಹಮತಿಗೆ ಬಂದು 5 ಗಂಟೆ ನಂತರ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಕಲಾಪವನ್ನು 5 ಗಂಟೆಗೆ ಮುಂದೂಡಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। इस विधेयक पर चर्चा होनी चाहिए।